ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु माझी पुन्हा एकदा विनंती आहे, शासन आपला नक्कीच तो संमतीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊन आपली मार्ग असाच हवा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात, सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. यानंतर या ठिकाणी भास्कर शेठ गाडगे विनंती, आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. आज क्रांती दिवस आणि पुणे जिल्हा हा क्रांतीवीरांचे जन्मस्थान आणि जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचं शूरवीरांचं जन्मस्थान. आता इथून पहिल्या सर्व वक्त्यांनी सांगितलं की इथून मागे आता मी भाऊने सांगितलं की ही रेल्वे मंजूर झाली, लोकांना पैसे आले, त्यावेळेस जय महाराजांचा प्रॉब्लेम नव्हता, मग आता कसा काय आला? पैसे वाटेपर्यंत सरकारला कळलं नाही का की जय महाराजांचा प्रॉब्लेम आहे? पण जय महाराजांचा प्रॉब्लेम आहे. आपले खासदार सन्मान्य कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये विषय मांडलाय, अनेक देशांची उदाहरणं दिली आहेत की जय महाराजांमुळे रेल्वे लाईनला कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. मग हे सरकार असं नक्की करतंय काय? याचा माझा आरोप आहे सरकारवरती की ज्या भागामध्ये जे तरुण वर्ग राहतात, आता माऊली शेट्टी सांगितलं, हा भागामध्ये राहणारा तरुण वर्ग नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी इंडस्ट्रियल मध्ये काम करायला जातात. तो जर तरुण वर्ग इथून जर गेला, इथं राहिला, तर तो कमी खर्चामध्ये तो सर्व्हिस करेल. परंतु आज पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी 50-50, 60-60 लाखाची फ्लॅट खरेदी करायची आणि आयुष्यभर त्यांनी कर्ज काढायचं, मग त्याची सुधारणा झाली नाही पाहिजे. हा तरुण खरंच सक्षम बनला नाही पाहिजे. माझ्या शेतकऱ्याचा माल, तिथं आजूबाजूला सर्व शेतकरी आहे, तिथं हा सर्व सुजलम सुफलम एरिया आहे. हा शेतकऱ्याचा माल कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये नाशिक मार्केटला गेला पाहिजे, पुन्हा मार्केटला गेला पाहिजे, पण तो सुद्धा गेला नाही पाहिजे, कारण शेतकरी सक्षम झाला नाही पाहिजे. या पाठीमागचे त्याचे उद्दिष्ट आहे. पण मला खरंच सांगायचंय, तिथं सर्व तरुणांना मला खास करून सांगायचं की या सरकारने जे मागे 2 घटना घडलेल्या आहेत, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जर तरुण एकत्र आला आणि जे न होणारं काम मनोजदादांनी करून दाखवलं. त्याचप्रमाणे दिल्ली सारख्या ठिकाणी दिल्ली अभिजित भाऊंनी सर्व तरुणवर एकत्र आला आणि न देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. तेव्हा ही तरुणांची ताकद आहे. ते माझ्या तरुणांना सर्वांना आव्हान आहे, अरे आज आपण हक्कासाठी रोडवर बसलोय, आज आपण हक्कासाठी रोडवर बसलोय, परंतु आपल्याला उद्या पोट भरण्यासाठी रोडवरची टोकरी घेऊन घ्यायची पाळी येईल. तेव्हा आपल्याला जागे झालं पाहिजे आणि सर्व तरुणांनी रोडवरती उतारलं पाहिजे. मी सांगतो सर्वांना की आपण कुठली आंदोलन करताना हे संविधानाचा आदर करून आंदोलन करायचं. संविधानाच्या आदराने आंदोलन जर केली तर नक्कीच सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. मला माहिती की हा आपला देश 60-70% तरुणांचा देश आहे आणि हा साथ सरकारला नकोय. कारण तरुणामध्ये एवढी ताकद आहे, जसं तुम्हाला खुर्ची बसवता येतं ना, तसं तुम्हाला खुर्चीवरून खाली उतरायची ताकद सुद्धा या माझ्या तरुणांमध्ये ते आपल्या ऍक्शन करावं लागेल. अरे छोटी मोठी वादळ येतात, छोटे मोठे दिवे दिसतात, परंतु हा वनवा आहे, वनवा हा जर वनवा जर पेटला तर कोणत्या बापाच्याने थांबणार नाही, हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो. आणि हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगू शकतो. सरकारला विनंती आहे, मला पुढे एक मला हे पण सांगायचंय, जे सत्तेमध्ये असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, आजी असतील, माझे असतील, सर्वांनी या तरुणांसाठी काम करायला पाहिजे. कारण हे तरुण हे उद्याचं भवितव्य आहे. आणि तरुणांना माझी विनंती, बाळाओ तुम्ही जर शांत बसले सगळे जमणार नाही. याचा अर्थ की तुम्ही संविधानाचं उल्लंघन करायचं असं मला म्हणायचं नाही. कायद्याच्या कटाच्या बसून आपल्याला ही पुणे नाशिक रेल्वे कुठल्या भावात झाली पाहिजे. आणि मी जाहीर सांगू इच्छितो की जर सर्व तरुण जर एकत्र राहिला तर ही जाईन की पुणे नाशिक रेल्वे झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्वांना शब्द देतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेकांना भावना व्यक्त करायच्या होत्या. त्याच्यामध्ये रोटरी असेल, लायन्स असेल, त्याचप्रमाणे शेतकरी संघ असेल, मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, त्याचप्रमाणे आमचे माजी सैनिक जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत होते. परंतु मान्यवरांची मांदियाळी खूप असल्यामुळे यानंतर सन्माननीय सत्यशील दादा शेरकर आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या.